प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो सत्य आहे तो आता तिथे म्हणत जो कोर्टामध्ये तिथे म्हणत असतो की हे बघा सगळे पुरावे आम्ही सावध तुमच्या पुढं हे केले आहे, त्यामुळं तुम्ही आता काय निर्णय घ्यायचा कोर्टाने निर्णय घ्या. तर आता ती वकिली नसते, ती पण म्हणते की हे बघा हे सगळे पुरावे आता सिद्ध झाले आहे आणि हे सगळे काही पुरावे काय होत आहेत तुम्हीच सांगा आता, कारण की हा सत्याच्या बाजून लागतो निकाल की त्या तात्यासाहेबाच्या. तर आता जज साहेब म्हणतात की हे बघा हा निकाल हा सत्याच्या बाजूने लागला आहे आणि तात्यासाहेब यांना आता सुनावणी होत आहे, यांची सुनावणी होऊ शकत नाही. आता यांना असंच कायम जेलमध्ये राहावं लागणार आहे, कारण की यांची बाजू कोणतीच सिद्ध करून दाखवली नाही आहे यांनी, आणि यांनी खोटा साक्षीदार आणला, त्यामुळे यांना अजून जास्त शिक्षा होणार आहे. आणि त्या खोट्या साक्षीदाराला पण आता 2 वर्ष कडक कारवाई होणार आहे, कारण की त्यांनी हे सगळं खोटं बोललं आणि खोटी साक्ष दिली, त्यामुळं त्यांना सुद्धा आता खूप मोठा हे होणार आहे. त्यामुळं त्यांनी पण लक्षात ठेवावं की आता काय होईल ते, आणि आता लगेच त्यांची पण शिक्षा त्यांनी मंजूर करावी असं म्हणते. तर आता सत्याला त्यांना खूपच आनंद होतो. सत्याने ते बाहेर येतात, सगळेजण खूप आनंदी असतात. चित्रकार तर सत्याला लयच ते मिठी मारतात आणि म्हणतात सत्या खरंच खूप भारी झालं, तुझ्या बाजूने निकाल लागला, मला तर खूप भारी वाटलं असं म्हणतात. तर आता सत्या म्हणतो की हो ना पप्पा. तर आता एवढंच इथे वकिलीने येते आणि म्हणते की सत्या तुझं खरंच अभिनंदन. तर आता सत्य म्हणतो माझं नाही, खरं अभिनंदन तुमचं करायला पाहिजे मॅडम, खरंच तुमचं अभिनंदन, तुम्ही ही केस जिंकलात. अहो काय काय केलं तुम्ही, कोणते ना कोणते पुरावे शोधून आणलेत आणि जे नाही ते पुरावे त्यांच्यासमोर हे करून दाखवले, तुम्ही साबित करून दाखवले. आणि खरंच तुम्ही खरंच म्हणजे इतकं भारी वकील आहात ना, सत्याच्या बाजूने लढणार आहात तुम्ही, सत्य सत्य सगळ्या जगासमोर आणतात तुम्ही असं म्हणतात. तर आता लगेच ती म्हणते की हे बघ सत्या, पण मला तुला एक सांगायचं आहे. सत्या मनावर राग नको येऊन देऊ, जर राग येणार असला तर मी नाही सांगत. तर आता सत्या म्हणतो की नाही येणार मला राग, सांगा ना. तर आता ती म्हणते की हे बघ सत्या, मनावर घेऊ नको एवढं, पण मी तुला सांगते. हे बघ सत्या, एक काम कर तू, तू स्वतःच्या फक्त रागावर आहे ना थोडासा ताबा ठेव, कारण की रागाच्या भरामध्ये माणूस काही करून बसतं, त्यामुळं रागावर थोडा ताबा ठेवला पाहिजे. हा राग येणं काहीच कामाचा नसतो सत्या. अरे सत्या, रागाच्या भरात तू काही करून बसशील, त्यामुळं तू रागावर ताबा ठेव आणि थोडं शांत डोकं करत जा. तर आता लगेच मग सत्या म्हणतो की तुम्हाला एक बोलू का, मला वाघमारे ना सेम असंच सांगतात. खरंच ना, वाघमारे पण म्हणतात की सत्या असंच शांत राहत जा तू. पण खरंच वाघमाऱ्यांचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे. वाघमारे पण मला असंच सल्ला देत असतात, पण काय करणार मी, माझा राग मला कंट्रोल होत नाही. मला खरं लागतं आणि खरं नसलं तर मला राग येतो खूप. तर आता लगेच ती म्हणते की हो सत्या, चालन काळजी घे स्वतःची आणि येते मी. आणि तुझा पण खूप आभार मानले पाहिजे, कारण की तू एवढं जखमी असून आणि एवढं सगळं हे असून तू त्याच्यात सामील झाला ना, यासाठी सत्या खरंच ना असं म्हणते आणि ती जाते तिथून. आता मंजू एवढं सत्याला सांगत असते, तर ती जी मंजू आहे ती म्हणते की हे बघा मग मंजू, अजून पण हे वाघमारे अजून पण तात्यासाहेब जेलमध्ये आहेत त्या गुन्ह्यावरून. विचार करा मग, सत्याने त्या तात्यासाहेबांनी माझ्याविषयी किती खोटी साक्ष दिली होती. अहो वाघमारे, तुम्हाला पण वाटत असेल तात्यासाहेब खरा आहे, पण हा खरा माणूस नाही आहे. आणि तुम्ही माझी पुढं काय स्टोरी घडली ना ती ऐकून घ्या, एवढ्यावरच संपलं नाही तर पुढं पण अजून आहे. तर मंजू म्हणते की अरे कवर सांगणार आहे, नेमकं काय घडलं होतं हे तर सांग ना, माझा तुझ्यावर एक तर विश्वास बसत नाहीये. तर आता लगेच तो सांगायला लागतो आणि तो म्हणतो की वाघमारे एक दिवस, आणि सांगत असतो तेवढं ते तात्यासाहेब असतात. तात्यासाहेब सत्याच्या हातातून ती बंदूक घ्यायला लागतात आणि ओढायचा प्रयत्न करतात, सत्याच्या हातातून ओढत असतात. तर आता लगेच जो सत्य आहे तो म्हणतो की त्यांच्या दोघांमध्ये भांडणं जुपतात. तात्यासाहेब सत्याकडे बंदूक भिंगवतात आणि सत्याला मारायला लागतात. तर सत्या तात्यासाहेबांकडे भिंगवतो आणि तात्यासाहेबांना मारायला लागतो. असं त्या दोघांचं चालू असतं. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते सत्या बंदूक सोड, सत्य तात्यासाहेबांना सोड. सोडतो की नाही सत्य, त्यांना सोड लवकर असं म्हणते. तर आता इकडं बाहेरच्या मम्मी साहेबां त्या असतात, तर खूप रडत असतात आणि त्या म्हणत असतात आम्हाला आमच्या सत्याला बघायचं आहे, आतमध्ये काय चाललं आहे ना आम्हाला कळलं पाहिजे, आमच्या सत्याला असं का करता येते. तर आता इकडं जे रिपोर्टर म्हणजेच मीडियावाले ते तर नुसते बातमी देत राहतात, असं झालं तसं झालं. आणि आता इकडं जे मम्मी साहेबां ते असतात ते म्हणतात की आम्हाला एकदा आतमध्ये जाऊ द्या फक्त, पण त्यांना कुणी आतमध्ये जाऊन देत नाही. तर इकडं आता त्यांचे भांडणं चालू असतात. तेवढ्यात आता जी मंजू आहे ती दोघांना पण शांत करण्याचा प्रयत्न करते, पण दोघं पण तिचं काय ऐकत नाही, दोघं पण शांत होत नाही. आणि आता जी मंजू आहे तिच्या हाताचा ताबा सुटतो आणि तिच्याकडून बंदुकीतून गोळी निघते आणि ती गोळी निघल्यावरती ती डायरेक्ट सत्याच्या छातीत लागते आणि सत्याच्या छातीत लागल्यावरती मंजू सगळेजण खूप आरडाओरडा करायला लागतात बाहेर. तर आता मीडियावाले सगळे सगळे
मम्मी साहेबांना त्या खूप मोठ्या रडायला लागतात. चित्रकारांना ते नेमकं कुणाला गोळी लागली, कुणाला गोळी लागली, सगळेजण तपास घ्यायला लागतात, पण कुणालाच कळत नाही गोळी कुणाला लागली आहे. मीडियावाले म्हणतात परत एकदा गोळीचा आवाज आला आहे, गोळी सत्याला लागली आहे की हवेत लागली आहे याचं अजून माहीत नाही असं म्हणतात. तर आता इकडं जे पोलिस ते असतात मंजूचे, तर ते पोलिस ते म्हणत असतात की हे बघ मंजू, तू पोलीस गोळी मारली. तर आता लगेच तात्यासाहेबांना ते बाहेर घेऊन येतात. तात्यासाहेब म्हणतात की मंजू खरंच खूप भारी केलं तू, खरंच एक नंबर काम केलं, हा विषाचा काटा बनलेला माणूस मारला तू, खरंच खूप चांगलं काम केलंस तू. आता जी मंजू आहे ती खूप मोठे रडायला लागते. बलमा, मंजू आणि सत्य त्या सत्याकडे पळत येतात. सत्याला जोरात मिठी मारतात आणि म्हणते सत्या उठ ना रे, सत्या काय झालंय तुला, सत्या उठ ना, सत्या माझ्याशी बोल ना, अरे तुझी बाजू मांडायची ना, सत्या बोलणार आहे माझ्याशी. पण सत्या काहीच बोलत नाही. तो एकदम शांत पडलेला असतो. त्याच्या छातीमध्ये गोळी लागलेली असते. तर आता मंजू खूप विनवण्या करते. तरी पण सत्या तिच्याशी बोलू शकत नाही. तर आता मम्मी साहेबांना त्या म्हणतात कुणाला गोळी लागली आहे? तेवढ्यात ते सपना येते आणि म्हणते जयद्या काय झालं रे मला सांग ना. तर जयदीप म्हणतो की मला खरंच काही माहीत नाही, आतमध्ये काय चाललंय ना काय माहिती, काही सांगत पण नाही आहे. तर ते हवालदाराला विचारतात. हवालदार पण शांत बसत नाही. तेवढ्यात आता इकडं हवालदार असतो, त्याला फोन येतो की ॲम्ब्युलन्स बोलवायची आहे, सत्याची सूर्यांना गोळी लागली आहे. तो मग सत्यांना गोळी लागली आहे. तर सगळेजण घाबरून जातात आणि सगळ्यांना कळतं सत्याला गोळी लागली आहे. मम्मी साहेब रडता रडता डायरेक्ट खाली पडतात आणि म्हणतात माझ्या पोराला काय झालं, मला माझ्या पोराला बघायचं आहे असं म्हणतात. तर आता सगळेजण मम्मी साहेबांना आवर घालतात. सगळेजण खूप मोठ्या मोठ्याने रडत असतात. आता जयदीप पण ते चित्रकार सगळे रडत असतात. तर आता तेवढं तिथे आता इकडं जे ॲम्ब्युलन्स बोलवायला लागतात. तर आता मंजू म्हणते सत्या उठ ना, ॲम्ब्युलन्स लवकर बोलवा साहेब, लवकरात लवकर बोलवा. तेवढ्यात ते डॉक्टर येतात. डॉक्टर सत्याला चेक करतात आणि ते म्हणतात की हे बघा आता यांच्या खोल गोळी लागली आहे, यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. मंजू म्हणते की ॲम्ब्युलन्स बोलवली आहे, ॲम्ब्युलन्स इतक्यात येतच असेल. तेवढ्यात तिथे बाहेर ॲम्ब्युलन्स येते. ते म्हणतात लवकरात लवकर त्यांना बाहेर आणा. तर आता इकडं जे सत्याचे कार्यकर्ते आहेत ते येतात आणि ते आता त्या गेटवरून पोलिसांना काही दाद देत नाही आणि त्यांनी केलेल्या त्या बंदोबस्तावरून ते उड्या मारायला लागतात, आतमध्ये यायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की आमच्या सत्याला आम्हाला भेटायचं आहे, कुठं आहे आमचा सत्या, आम्हाला लवकरात लवकर त्याला भेटायचं आहे असं म्हणतात. पण आता लगेच पोलिसांना आवर घालतात, बाहेर लोटतात आणि मीडियावाले इकडं न्यूज घ्यायला तयारच राहतात. तर आता इकडं मंजून ते येतात आणि सत्याला गाडीत टाकतात ॲम्ब्युलन्समध्ये आणि ॲम्ब्युलन्समधून ते घेऊन यायला निघतात. तर आता लगेच ते साहेब ते म्हणतात तुम्ही जाऊ नाही शकत मॅडम त्यांच्यासोबत, असं कसं काय करताय तुम्ही, त्यांच्यासोबत जाऊ नका. तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघा आतापर्यंत मी माझं कर्तव्य माझी ड्युटी निभावत आले, पण आज नाही, आज माझ्या नवऱ्याच्या जीवावर बेतले नाही, त्यामुळं मी याच्या कशावरच लक्ष देणार नाही, मला माझ्या नवऱ्यासोबत जायचं आहे असं म्हणते आणि म्हणते बलमा बस गाडीत चल आणि बलमा पण गाडीत बसतो आणि ते सगळेजण जायला निघतात. तर आता ते आता ॲम्ब्युलन्समध्ये चाललेले असतात. मंजू सत्याला उठवायचा प्रयत्न करते, पण सत्या उठत नाही. सत्या म्हणतो वाघमारे काळजी करू नका, मी व्यवस्थित आहे असं म्हणतो. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.